मनोज जरांगे यांचे जुने सहकारी अमोल खुने हे पुन्हा एकदा पोलीस अधीक्षकांच्या भेटीला आलेत. तुम्ही एस-पींची भेट घेतली, आता पुन्हा काय म्हणजे परत तोच अर्ज केला तुम्ही? माझं एवढीच मागणी आहे की SIT आणि नार्को टेस्ट दोघांची बी होण्यात यावी. कारण महाराष्ट्रात एवढा गैरसमज पसरवला आहे नाही की अमोलने माझी सुपारी घेतली, काय बी जिथं तिथं जाते तर माझ्या नावाने उल्लेख करते. तर मी काय म्हणतो, SITच नाही, जगाच्या पाठीवर कोणत्या बी चौकशा असून द्या, त्याला सामोरं जाण्याची माझी शक्ती आहे. आणि ते सामोरं गेल्यावर दूध का दूध आणि पाणीचं पाणी होऊन जाईल. बरं, अगोदर सरकारने SIT नेमलेली होती, तिचंच अजून काही लागलं नाही. आता ह्या तुमच्या अर्जाचं काय होणार आहे? मग आता ती SIT नेमली आणि कशामुळे दाबिली हे बी माझा प्रश्न आहे. ती बी आता त्यांनी लावायला पाहिजे तात्काळ. त्याच्यात जे दोषी असन, जो कुणी काय केलं असन ते घडते ना त्याच्यात. ती SIT रद्द म्हणजे थांबली कशामुळे मला मिळ कळलं नाही काय. म्हणजे काहीच तुम्हाला अंदाज नाही त्याचा कशामुळे थांबवली असेल? हा, हे अंदाज थोडा थोडा लागतोय, पण आता काय माहिती का, विषय असा आहे, मी पडलो एकटा, माझ्या बाजूने कुणीच नाही. मी जर जास्त वळवळ केली तर एक तर माझ्या घरच्याला साऱ्याला BPचे आणि शुगरचे आजार झालेत मी जिल्हा गेल्यापासून. माझ्या बाजूने शक्तीच नाही ना कोणती. मी जर मध्ये गेलो तर काय होणार आहे माझं? आणि 100% साऱ्या शक्ती एकवटलेल्या आहेत, मला 100% मध्ये घालत्यानं. मी एकटा लढतोय, पण काही गोष्टीमुळे आहे का मी माघार घेतोय. कारण सध्या पोझिशन अशी, मी खूप खरोखर मी एकटा पडलेलो आहे. मला कोणाचा सपोर्ट नाही, काय नाही. समाज, जनता, पोलीस असतील, नेते लोक असतील, सरकार सर ह्यांच्या बाजूनी, माझ्या बाजूनी कुणीच नाही ना. मी त्याच्यामुळे कुठेतरी माघार घेतोय. मग तुम्ही खोटे आरोप करताय, तुम्ही कुणाची तरी सुपारी घेऊन बोलतायत, असं नाही तुमच्यावरती आरोप जरांगे? मग ते नार्को टेस्टमध्ये येईल ना, मी जर कुणाची सुपारी घेतली असन काय असन. आणि माझ्यात तर काय नाही, 15 वर्ष झालं मी संघर्ष करतोय. अहो, मला मोटरसायकल घडली नाही 70,000ची आणि मी सुपारी घेतली. मग 2.5 कोटी कुठे गेले? ते 4 शीट आले, त्या 4 शीटमध्ये मला ज्यांनी सुपारी दिली त्यांचं कुणाचं नाव बी नाही आलं. हे म्हणले तुला सुपारी दिली, तर कुणाचं नाव नाही, काय नाही ना. कारण एखाद्याला तुम्ही बदनाम करू नका. तुम्हाला बी कुणीतरी सुपाऱ्या दिलेल्या आहेत हे बी मला माहिती. एखाद्या नेत्याला बदनाम करायचं विनाकारण असं कुणाला बदनाम करू नका. आणि लोकांच्या डोक्यावर बंदूक ठेवून दुसऱ्याचं म्हणजे काय म्हणतात ना, वापर करू नका. बरं, मला सांगा दादा की तुम्ही मध्ये एक आरोप केला होता की फलाण्या ठिकाणी कुठल्या डील झाल्या आहे, मला माहिती आहे. काय डील आहेत त्या नेमक्या आंदोलनातल्या? लय मोठ्याला डील होतं, काढलं तर हे सारे आहे का आतमध्ये जाते ना. पण काय मी लय शांत आहे सध्या, कारण मला सपोर्टच नाही कुणाचा. उद्या जर काय बरं वाईट झालं तर कुणीच येणार नाही. ही लढाई एकट्याचीच का करू, खेटू मी कुठं. काय झालं होतं मध्ये? मी काय ऐकलं, वेरूळच्या घाटामध्ये काळी स्कॉर्पिओ, कुठल्या उसातल्या फडातला 7 कोटीची डील, हे काय कुठले हे म्हणजे काय प्रकार? ह्या साऱ्या लोकसभेच्या विधानसभाच्या डीलात जे शिष्टमंडळामधले आहे तर सऱ्यांनी काय जे केलं ते सातबारात वाढ झाली. बंगले, गाड्या, घोड्या, फ्लॅट सरे पुण्या, मुंबईला, संभाजीनगरला, जालन्याला. हे अचानक 2-2.5 वर्षातच अशी वाढ काय झाली? इथून मागं काय उत्पन्न नव्हतं का? ती शेती नापीक झाली का? ह्यांची शेती पिकत नव्हती. आताच काय पिका लागलं का? गांजा करतात का शेतीत? ह्यांना खोदकाम केलं तर काय हिरे मोती हे असं काय सापडलं का? काय मलाच मिळ लागा ना. काय वाढले? सरच सातबारे वाढले, फ्लॅट घेतले, कुणी बंगले बांधले, 50-60 लाखाच्या गाड्या, ज्याच्याकडे 100 रुपयाचं पेट्रोल टाकायची कुवत नव्हती तेव्हा आज 50-60 लाखाच्या गाडीत फिरतो. हे डायरेक्ट एकदम एवढी वाढ कुठून झाली? कोणी दिले पैसे कुणी दिले? आता हे जनतेला कळत आहे ना. जनते एवढे आता हे सोशल मीडियामुळे काही झाकत नाही. जे केलेलं आहे ते उघडं पडतंयच ना, लोकांना दिसतंय. तुम्ही एवढे आरोप केले, पण मला असं एकही तुम्ही असा पुरावा दिलेला नाही. पुरावा देईन ना योग्य वेळेला. मी भ्यायला लागलोय पुरावा द्यावा तर मग काय खालीवर होते काय? मी घाबरलो खूप. मी दडपणात आहे ना. आज बघा ना, सरे एक ऐकू नये आणि मीच एकटा एक ऐकू नये. माझं गॅरंटी का माझ्या गावापासून मी इथून जाईन? किती संकट आहेत माझ्यावर मला माहिती ना. पण मला माहिती आहे एक दिवस मरण हे आटळे. त्याच्यामुळं भेऊन काय उपयोग नाही. हे असलं कुत्र्या मांजराचं जीवन जगण्यापेक्षा थोडेच दिवस जगायचं, पण वाघ म्हणून जगायचं. हे असले डाग लावून तुम्ही कधी मरणारच नाही. जाऊन द्या, माझं मरण असं होऊ शकते काही बी खालीवर, इथून माझं घर गटूस तर बी. कारण माझे दुश्मनच तेवढे झाले. तर चिखला गावामध्ये मनोज जरांगेंनी तुम्हाला आव्हान दिलं, तुम्ही जर शहाणुकुळीत ते तुमच्या बहिणीला बघायला या. आता त्यांनी मला आव्हान दिलं. ह्यांनी काय केलं? पहिली गोष्ट हे ह्यांच्या आंतरवाली गावातून पळून गेले, गाव सोडलं. दुसऱ्या वेळेस कोपर्डीच्या तिथं आम्ही गेलो होतो, तिथून पळून गेले. तिसऱ्या वेळेस आंदोलनातून पळून गेले.
पुन्हा नाशिकला तिकडे गेले ते मराठा आरक्षणासाठी काहीतरी काळे झेंडे काय दाखवले हे नाही. तिथं 6 मुलं अडकली, हे तिथून बी पळून आले. समाजासाठी ह्यांच्यावर कोणची केस आहे दाखा. आमच्यावर तरी सदावर्तीला बी मारायला आम्ही गेलो, तिथून बी पळून आले. म्हणले नाही मी गुतून हे जिथून तिथून पळूनच आलेले इथं. पण आम्ही पळून आलोत का? आमच्यात दम आहे. आम्ही 96 कोळी मराठात आणि आम्ही तोडलेच आरोपी कोर्टात. आरोपी तोडले. 5 वर्षाची शिक्षा लागली, 20 महिने जेल काढलं. श्रीपाद छिंदमला सुद्धा आम्ही जेलमध्ये मारलं. त्याला बी काळीज लागतं आणि ते बी काळीज आहे का? 96 कोळी मराठ्यातच असते. ते काय प्रकार होता श्रीपाद छिंदमच्या मारहाणी? श्रीपाद छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजावर थोडं वक्तव्य केलं आणि त्याची जेलमध्ये एंट्री झाली. त्या टायमाला जेलर सावंत साहेब आणि शेळके साहेब होते. त्याला एवढं मारलं होतं, मी नाका तोंडातून रक्त निघूस तर मला काय माझे मित्र कंपनी झाली ती माझी तिथे. मी त्यांचे तुम्हाला सांगतो मी ते कोणत्या समाजाचे होते. एक वंजारा समाजाचा होता, एक बौद्ध समाजाचा होता, एक वडार समाजाचा होता आणि एक मातंग समाजाचा होता. आता हे ते बाईट ऐकते ना, ते सुद्धा म्हणते मला अमोल आमचा खरा मित्र होता, त्याने आमचे नावं घेतले. ते सुद्धा फेसबुकवर टाकते ना. अमोल काय झालं होतं तर अमोलने आमचे कुठं का व्हायना नाव घेतलं. मला एवढं मारलं होतं पोलिसांनी. शेवटी बिचारे ते माझ्या अंगावर पडले, त्यांनी सुद्धा काट्या खाल्ल्या माझ्यावरल्या. हे प्रेम असतंय. ह्याच्यामुळे आहे का 18 पगड जातीला घेऊन कधी विसरला. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले तेच मी करणार जगलो तर. आम्हाला जातीवाद करायचा नाही काय ना. 18 पगड जातीला घेऊन चाला ना. आपण मोठे भाऊ, मराठा समाज हा महाराष्ट्रात सर्वात मोठा आहे आणि आपण जर साऱ्याचे कुणाचे मन नाही दुखले तर आपल्याला प्रत्येक संकटात ते छोटे भाऊ म्हणून आपल्याला 100% मदत करतील. बरं, हे आरक्षणाचं आंदोलन होतं, तुम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर खूप दिवसापासून आहात. आता हे नेमकं वळण कुठं घेतं? एका विशिष्ट नेत्यांना टार्गेट करणं, त्या एखाद्या समाजाला ते शिव्या वाहणं, तुम्हाला वाटत नाही भरकटले सगळं आंदोलन? अहो 100% भरकटलंय ना. तुम्ही आरक्षणाच्याच मुद्द्यावर बोलायला पाहिजे आणि आरक्षणापुरतंच तुम्ही मर्यादित राहायला पाहिजे. तुम्ही काय केलं माहिती का? ह्या नेत्याला टार्गेट कर, त्याला टार्गेट कर, ह्या नेत्याचं ऐकून त्या नेत्याला डवचो विनाकारण तुम्ही जे नाही ते बीड जिल्ह्यात राजकारण घुसून जातीवाद पेरीला, हे चांगलं नाही. भविष्यात ह्याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत. हे अजिबात चांगलं. मला तर वाटतं हे जातीवाद नसायलाच पाहिजे. आणि हे तुम्हाला काय मुख्यमंत्री व्हायचं काय महाराष्ट्राचं काय माहीत? ते झाले असते ना त्या टायमाला सारा समाज एकवटला होता. ह्यांना किती मदत केली ते नियमान्य काय होते ते मौलाना, त्यांनी मदत केली. राजरत्न आंबेडकर साहेबांनी मदत केली. छत्रपती संभाजीराजेंनी ह्यांना मदत केली. प्रकाश साहेब आंबेडकरांनी मदत केली. ह्यांना कुणी मदत नाही केली. सारा समाज पाठीमागं एवढे मोठाले समाजाचे लोक ह्यांच्या पाठीमागं. एकल हाती सत्ता आली असते ना, 288 पैकी 150 आमदार आले असते ना, मुख्यमंत्री हे झाले असते. मग ह्यांनी माघार कशामुळे घेतली? असं आदल्या दिवशी काय झालं? आशिम सर्वदे आले आणि ह्यांचं काय कसं काय बिस्काडलं? ह्यांनी एवढे वेटीस धरला समाज. एका मतदारसंघामधून 4-4, 5-5, 10-10 लोकांना म्हणले मी तुला आमदार करतो. मग त्यांनी काय 10-10, 20-20 गाड्या आणायच्या एखादी साड. आज ह्यो आला तर उद्या ते येणार, परवा दिवशी ते येणार. मग असं महाराष्ट्रातून सरायला वाटलं मी आमदार होईन. 5-5, 10-10 कोटीला एक थापला. आज बघा ना ते सारे बॅक फुटवर गेले, ते एक बी नाही. परत कोणचा मतदारसंघ असा आहे की तिथं 4-4, 2-2 लोक संपलेले नाहीत मोठे. त्यांना चॉकलेट काय दिलं तर मी आमदार करतो. पण आज संपलं ना. कुठं कोणी आमदार नाही, काय नाही. हे नाही. त्या टायमाला माघार घेतली. माघार कशामुळे घेतली? आणि तुम्ही समाज वेटीस कशामुळे धरला एवढे दिवस? काय ह्याचा कारण काय आहे की तुम्हाला आमदारकी लढायची ना? मग तुम्हाला सपोर्ट तर सारा होता ना. बौद्ध समाज तुमच्या मागं होता आणि पुन्हा मुस्लिम समाज तुमच्या मागं होता, मराठा समाज तुमच्या मागं. 3 जाती एक वाटल्यावर कुणीच रोखू शकत नाही ना. तुमचे 150 नाही 200 आमदार आले असते, तुम्हीच मुख्यमंत्री झाले असते. माघार कशामुळे घेतली? मतदारसंघही जाहीर केले होते. मतदारसंघ बी जाहीर केले ना. तुम्हीच म्हणले होते ना 288 पैकी किती 150 का काय असे 90 मतदारसंघ असे की आम्हाला तिथं कुणाचाच सपोर्ट घ्यायची गरज नाही. 92. मग तुम्ही सपोर्ट घ्यायची गरज नाही. मग तुम्ही महागार कशामुळे घेतली? असं झालं काय? तुम्हाला माहित नाही ते कशामुळे महागार घेतली? ते आता साऱ्या जनतेला माहिती, मला बी माहिती, सरालाच माहिती. आता ते सर्व उघडं पडत असते. महागार कशामुळे घेतली हेच कळा ना. काय गोलमेल ठुलं, रडत गेले हो लोक. बरबाद झालं कायचं करिअर. आंतरवालीतून ढासा रडत गेले लोक. 5-5, 10-10 कोटी रुपये वर्ष लोकांनी खर्चिले. तिथं गाड्या घोड्या एवढे लोक आणणे, खाणं जेवण काय नो बाय नो, लय लोकांचं वाटोळं झालं ह्याच्यात. तुम्ही एका बाईटमध्ये मी बघितलं होतं की तुम्ही लोकसभा आणि विधानसभेच्या आंदोलनाच्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ते आंदोलन कुठेतरी जास्त चिटवलं गेलं असं काय बाईटमध्ये का? आंदोलन शेतलंच होतं ना. हो, पण त्याची पार्श्वभूमी लोकसभा आणि विधानसभा होती का? त्याच्या मागचा उद्देश तो होता का? त्याच्यात विशिष्ट लोकांना मदत करणं, विशिष्ट लोकांना पाडणं. काय झालं माहिती का? ह्यांना 100% लढायचं होतं, पण कुठंतरी काहीतरी पाणी मुरतंय. त्याच्यामुळे ह्याने माघार घेतलं
आणि एवढं मोठं समाजाला वेटीस धरणं चांगलं नाही. बरं. किती समाजाला वेटीस धरलं, किती लोकांना अपेक्षा वाढल्या होत्या. कुणाला वाटलं होतं ना आता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याला वाटलं माझाच मित्र आमदार व्हावा लागलाय, मग मी माझ्या 10 मित्र माझ्या खाली जगतेनं म्हणजे कोणत्या हिशोबाने 10-5 लाखाचे कामं, त्यांना 10-5चे मला 10-5चे सरायला आशा लागली. पण आज साऱ्या मुलाचं वाटोळं झालंय. आता हे निवडून आलेले जवळ करतात का कोणाला? अजिबात नाही. ह्यांना काय घेणं देणं. आणि हे आंदोलन हळूहळू सरळ जिरत चाललंय. समाजाच्या सरळ लक्षात यायला लागलं पाटील कुठंतरी राजकारण भरपूर केलं त्याने आणि हे करू नये. तुम्ही म्हटलात की सहकाऱ्यांकडे गाड्या घोड्या आल्या, विशिष्ट मोबाईल आले, सगळं आलं. हे फक्त सहकाऱ्यांकडे आलं की मनोज जरांगे पाटलाकडे पण आलं? सराकडेच आलंय ना, कोणाकडे नाही आलं. आणि ह्याने माझ्यावर आरोप केलाय. बरं आता एवढे 2.5 कोटी रुपये झाकतील का? आज मला माझी परिस्थिती काय, मग घर जाऊन बघा सर, तपास केला. त्यांचे तरी कसे झाकतील? त्यांचे काय हां, ते कसे झाकतात? आता त्यांच्या मग एवढाले हात होतं, एवढाले मोठाले लोक होतं, मोठाल्याचं सर्व झाकत लोक आहेत हेच विचारतो मी तुम्हाला. तिला मला माहिती आहेत ना, वेरूळच्या घाटामध्ये गाडीत काहीतरी झालं असं तुम्ही म्हणलात की ऊसाच्या फळात कितीतरी कोटीची डील झाली. ह्याचं काय आहे, म्हणजे पुरावा काय याचा? पुरावा काय ते मला माहिती ना. ते मला पुरावा माहिती, मी योग्य वेळेला बरोबर काढणार आहे पुरावे. ह्यानी बी माझे पुरावे काढत. मी जर ह्यांची सुपारी घेतली असली तर आता त्याच्यात तर सिद्ध झाले सुपारी नाही म्हणून त्या चार्जशीटमध्ये. पण काय असं ह्यांचे पुरावे ह्यांनी बी माझे काढावात. मी शिक्षा भोगायला तयार आहे त्याची. पुढचं काय आता? हे तुम्ही मागणी केली पोलिसांकडे, या दुसरं निवेदन आहे तुमचं. मला वाटतं आज वाटते तुम्हाला काय ऐकतील ते, आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे काय उपाय, काय आंदोलनाचा? मला ही न्याय व्यवस्था 100% न्याय देईन आणि 100% माझं जे आहे हे मार्गी लागन. थोडा टाईम लागत असतो. कसं असतं माहिती, कायद्याच्या चौकटीत चालून आहे का? कायदा हातात कधी घ्यायचा नसतो. कायद्यात राहतून तो फायद्यात राहतून कधीच आहे का कायदा हातात घ्यायचा नाही. कायदा हातात घेतला त्याच्यामुळेच आज माझं एवढं वाटोळं झालं. मी तिथं 5 वर्षाची शिक्षा लागली, 20 महिने जेल काढलं. आता तो काळ निघून गेला महाराजाच्या काळात कसं होतं, ती लढाईच तलवारबाजीची होती, पण ही पेनाची लढाई. त्याच्यामुळं कायद्याने चालायचं. कायदा कधी हातात घ्यायचा नाही. कधी पश्चाताप होतो तुम्हाला की एवढं सगळं केलं आपण, पण आता जेल भोगावं लागलं, संसारात बऱ्यापैकी अडचणी आल्या तुम्हाला, समाजासाठी केलं तुम्हाला, पण त्याची साथ तुम्हाला मिळाली नाही, पण नावलौकिक इतरांचा झाला? आता काय माहिती आहे का, नशिबाचा खेळ असतो आपापल्या. आता मी एवढं हे करून बी जर माझ्या नशिबात एवढा मोठा डाग आहे, आज काही समाजकंटक कुठंच काय करीत नाहीत. बांधावर बसून एवढ्या घाण कमेंट करतात. अरे बाबा हो, तुमचा भाऊ बाप तुम्ही जर एवढं जर समाजासाठी करून जर अडकालात तर तुम्ही काय करता ना? तुम्ही बी ह्याच पोझिशनला येतात ना माझ्याच. आज जो माझ्यावर टाईम आहे, अरे एवढं करून बी जर एक दिवस कोणासाठी जेल काढू शकत नाही. मी एवढं समाजासाठी करून बी जर आज मला घाण कमेंट करतात, हे जर तुमच्यावर टाईम आला असता तुम्ही काय केलं असतं? आणि आज माझ्या मनाला किती लागत असेल? एक दानत तर काहीच नाही समाजासाठी करायचे, पण घाण कमेंट लय करतात मला. आता पुढचं काय, हेच माझा प्रश्न आहे तुम्हाला. काय करायचं? तर निवेदन दिले, सगळं दिले, अजून तर काही दखल घेतलेली दिसत नाही घेतली तर तुम्ही काय? नाही, मी बसणार आहे उपोषणाला, तर बसणारच आहे. मी काय महाराष्ट्रात कुठं बसू शकतो? महाराष्ट्रात कुठं बसू शकतो आणि बसणार. आणि न्याय देवता मला न्याय 100% देणार. मी जर दोषी ठरलो तर मला शिक्षा बी लागणार ना त्याच्यात. आणि दोषी नसेल तर मी तरी डाग लावून कशामुळे मरू? जे दोषी असतील त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील ना. हा काळ आहे, हो काळ कोणाला सोडित नसतो. निसर्गाचा नियम आहे, हाती तिथं माती. आणि ही 100% होती. औरंगजेबाचं एवढं साम्राज्य टिकलं नाही तर तुमचं काय? रावणाची लंका संपली, कौरवाचं सर संपलं, 5 पांडवांनी त्यांना सर संपून टाकलं. त्याच्यामुळे तुम्ही तर काय थोडे 2-2.5 वर्षातच तुम्ही एवढे फॉर्मला आलेत. आणि अचानक भेटलेलं आहे का हे नीट खाता येत नाही. माणसाला गर्व जास्त चढतो. आणि गर्व तसं तुम्हाला? हा गर्व इकडे बघा, गर्वाचे घर कधी बी खालीत. गर्व कुणाचाच टिकलेला नाही. आणि ह्याचे गर्व टिकला नाही, ह्याचे परिणाम भरपूर भोगावं लागतात पुढे चालून. खरं तर अमोल खुने यांनी दुसऱ्यांदा पोलीस अधीक्षकांना अर्ज दिलेला आहे ना. अर्थात प्रशासनानं जर त्यांचं ऐकलं नाही तर आपण पुन्हा उपोषणासाठी बसू असा देखील इशारा त्यांनी दिलेला आहे. रवी मुंडे, ABP माझा, जालना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.